पुणे महानगरपालिका 2017च्या निवडणुकीच्या मतदानात प्रत्येक मतदान केंद्र व मतदानासाठी योग्य अशी सोय निवडणूक आयोगाकडून केली आहे का याची पाहणी काही उमेदवारांनी केली। मनसेच्या उमेदवार रुपाली ठोंबरे पाटील यांनी आपल्या प्रभागातील मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदारांशी संवाद साधत त्यांचा खोली क्रमांक, केंद्र क्रमांक शोधून देण्यास तसेच मतदारांच्या स्लिपा वाटण्यास मदत केली। यावेळी पालिकेकडून करण्यात आलेले नियोजन ढिसाळ आहे, त्याचा मतदारांना मदत होण्यापेक्षा त्रास होत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। पोलीस कर्मचारी हे मतदारांस उद्धट स्वरूपात बोलत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। तर काही उमेदवार कार्यकर्ते हे मतदान केंद्राबाहेरच मतदारांशी संवाद साधताना देखील दिसून आले। केंद्राबाहेरच मतदारांशी हातात हात देतानाही यावेळी दिसून आले। मनसेचे उमेदवार सौ रुपाली पाटील ठोंबरे या मतदान केंद्राकडे वळाले आहेत, मतदान करायला चालल्यात। मॅम, काय सांगाल या क्षणी? आत्ता मी सध्या मतदान केंद्रावर फिरून मतदान केंद्र व्यवस्था व्यवस्थित चालू आहे का आणि वास्तविक खरं पाहता मनपाची जी यंत्रणा आहे खरंच ढासळलेली आहे। लोकांना अनुक्रमांक मिळत नाही, खोल्या क्रमांक मिळत नाही, त्यामुळे ते गोंधळून जातात। आता आमच्याकडे जो काही ॲप आहे त्या ॲपच्याद्वारे आम्ही सर्च करून पटापट त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय। आणि मी आत्ताच मतदान केंद्रावर फिरून आता जरा वेळाने माझं जे आदर्श विद्यालय मतदान केंद्र आहे त्याच्यावर मतदान करायला जाणार आहे। 2 वेळा गेले होते पण खूप गर्दी होती, गोंधळ होता म्हणून थांबले होते। खूप चांगला रिस्पॉन्स लोकांमध्ये आहे, लोकांमध्ये जागृती आहे की मतदान आम्हाला करायचं आहे, आम्हाला परिवर्तन घडवायचं आहे, पण ही यंत्रणा सुधारली पाहिजे एवढं मात्र नक्की। मॅम, महानगरपालिकेकडून वेबसाईट आणि टोल फ्री नंबर दिले, त्याचा कितपत उपयोग झाला? काहीच उपयोग होत नाहीये, हे फक्त नावाला आहे। आत्ताच मला माझ्या निदर्शनास आलं की पुणे महानगरपालिकाने काहीतरी लकी ड्रॉ सारखं पण दिले की मतदान करा, पण त्यापेक्षा जर ह्यांनी त्या स्लिपा किंवा ॲपद्वारे जो ॲप घेतलाय तो सर्चद्वारे लोकांपर्यंत त्यांचा अनुक्रमांक, खोली क्रमांक जर दिला तर लोक जास्त आनंदी होतील, कारण का खूप ताटकळत उभं राहावं लागतं त्यांना। लोकांची गैरसोय कमी केली पाहिजे। दुसरी यंत्रणा जी पोलीस यंत्रणा आहे ती अत्यंत आवाजची आणि एकदम मोठ्या आवाजात नागरिकांशी बोलते, नागरिकांना अत्यंत वागणूक वाईट दिलेली आहे। आदर्श विद्यालयामध्ये तो प्रकार घडलेला आहे आणि स्वतःचे नियम सांगतात। निवडणूक आयोगाचे नियम सांगण्यापेक्षा स्वतःचे नियम ते सांगतात, तेही बंद प्रकार त्यांनी केले पाहिजेत ताबडतोब। सकाळी 7:30 पासून मतदान सुरू आहे, कसं आहे पुणेकरांचा एकंदरीत प्रतिसाद यावर्षी? यावर्षी सर्व पुणेकर स्वतःहून बाहेर पडलेले आहेत, मतदानाचा हक्क बजावत आहे। तुम्ही आता बघताल हे अहिल्यादेवीच केंद्र नाही, प्रभाग 15 मध्ये जेवढी केंद्र आहेत सगळीकडे तुफान गर्दी आहे। म्हणजे मतदारांनी ठाम निश्चय केलाय की आम्ही मतदान पहिलं करणार आणि मगच घरी जाऊन जेवणार, असा प्रत्यय मला येतोय।